नमस्कार, मी डॉक्टर R.B. साखरे, रेकी ग्रँड मास्टर आणि न्यूमरोलॉजिस्ट। आज आपण रेकी ह्या वर्ल्ड वाईड फेमस असलेल्या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत। त्यांच्या महत्त्वाच्या शक्ती चक्रांबद्दल जाणून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा फायदा आपल्या सर्वांना होईल। मनुष्याचे शरीर केवळ मांसपेशींनी बनलेला एक सांगाडाच नाही, तर ते ऊर्जा केंद्रांनी देखील बनलेले आहे। शरीरातील या ऊर्जा केंद्रांनाच शक्ती चक्र म्हटले जातात। असे 7 प्रमुख चक्रे आहेत, जे पाठीचा कणा आणि अंतःस्रावी ग्रंथींमध्ये स्थित असतात। हे चक्र ऊर्जा संतुलनाला महत्त्वपूर्ण भूमिका वठवितात आणि मनुष्याचे ऊर्जा क्षेत्र आणि सर्वव्यापी ऊर्जा क्षेत्र यात पारस्परिक संतुलन कायम करतात। चक्र आपले बायोप्लाझ्मिक ऊर्जा क्षेत्र आहे। ते आयन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मिळून बनलेले असतात, परंतु ही स्थिती तत्वाच्या धन, द्रव्य, वायू आणि प्लाझ्मा स्थितीपेक्षा वेगळी असते। चक्र तत्वाची 5वी अवस्था असते। या चक्रांच्या ऊर्जा क्षेत्रांना EEG पद्धतीने, कार्लियन फोटोग्राफीने किंवा स्क्विड पद्धतीने मोजले जाऊ शकते। एक साधारण विकसित आणि उघडलेले चक्र घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असते आणि सर्वव्यापी ऊर्जा क्षेत्रापासून प्राण ऊर्जा प्राप्त करत असते। हे चक्र जर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल, तर ते ऊर्जेच्या प्रवाहाला बाहेरच्या दिशेने नेत असते। यामुळे चक्र निष्क्रिय, असामान्य आणि अवरुद्ध होते आणि माणूस आजारी पडतो। तर आपण आज जाणून घेऊया ह्या 7 महत्त्वाच्या चक्रांपैकी पहिला चक्र, जो आहे मूलाधार चक्र। मूलाधार चक्र, रूट चक्र त्याला म्हटलं जातो। हे चक्र पुरुषांमध्ये पाठीच्या मणक्याच्या अगदी खाली आणि स्त्रियांमध्ये डिंबाशयाच्या मध्ये स्थित असते। हे चक्र कुंडलिनी शक्तीचे स्थान आहे। याचा संबंध ॲड्रिनल ग्रंथीशी आहे। हे चक्र शरीराच्या भौतिक शक्तीचे केंद्रबिंदू देखील आहे। शरीराला स्थापित्य प्रदान करते। समोर मूत्रपिंडापासून आणि मागे गुदद्वारापासून नियंत्रण करते। याचे पृथ्वी तत्व असते। या चक्राला मोठे आतडे, गुद, किडनी, मूत्राशय, पाय, पायातील सुजलेल्या नसा, गुडघेदुखी, कंबर, ढुंगण, पैसा किंवा भविष्यकाल संबंधित भय इत्यादी संबंध असतात। हे चक्र स्वस्थ असल्यास व्यक्ती स्थिर असते, अर्थात त्यात स्थैर्य आणि सुरक्षेची भावना असते। तो अस्वस्थपणा अनुभव करतो, तसेच त्यात धैर्य असते। हे चक्र रोगग्रस्त झाल्यास व्यक्ती स्वार्थी, असुरक्षित, भांडकुदल, लोभी, उदासीन, तटस्थ आणि संतापी होतो। त्याला चक्कर येतात, अशक्तपणा जाणवतो आणि हाडांशी संबंधित रोग होतात। ह्या चक्रावर ध्यान करते वेळेस चक्राचा लाल रंग दिसत असल्याचे आपल्याला मनामध्ये बघायचे असते आणि मनामध्येच लम या बीज मंत्र अक्षराचा जप करावा लागतो। हा जप मूलाधार चक्र लाल रंगाचे दिसत नाही, तो वर आपल्याला प्रॅक्टिस करायला हवी आहे। रोगग्रस्त व्यक्ती जर असेल तर त्यांनी
रुबी, गार्नेट, ब्लडस्टोन, रेड जेस्पर यासारखे रत्न देखील धारण करू शकतात. तर हा झाला आपला मूलाधार चक्र. अगर मी सांगितलेल्यापैकी तुमचं मूलाधार चक्र अगर स्ट्रॉंग असेल, ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही ठीक आहात, स्थिर आहात. परंतु जर अस्वस्थ असेल, रोगग्रस्त असेल तर वरील सांगितलेल्या सर्व आजार तुम्हाला डेफिनेटली जाणवत असतील. तर हा मंत्र जप तुम्ही करायचा आहे आणि मूलाधार चक्राला ऍक्टिव्हेट करायचं आहे. थँक्यू.